खोपोली जागतिक महिला दिनानिमित्त खोपोली पोलीस स्टेशनच्या वतीने शेकडो महिलांचा नारीशक्ती सन्मान करण्यात आला। खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या संकल्पनेतून हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात महिला डॉक्टर, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्त्या तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन महिलांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पूजा चव्हाण यांना महिला दिनानिमित्त प्रतिकात्मक स्वरूपात 1 दिवसासाठी पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली। यावेळी नगरसेविकांना तुळशीची रोपे भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। तसेच दिव्यांग मुलांचाही विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांसाठी भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती। महिला दिन आहे, तर महिला दिनानिमित्ताने खोपोली पोलीस ठाण्यात काय उपक्रम राबवण्यात आले? नमस्ते, मी पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण, निमणूक खोपोली पोलीस ठाणे। आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीनं सर्व स्त्री शक्तीचा सन्मान करण्याच्या प्रयोजनार्थ माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक खोपोली पोलीस ठाणे सचिन हिरे साहेब यांच्या संकल्पनेतून आज खोपोली पोलीस ठाणे येथे समाजातील सर्व प्रतिष्ठित, त्याचबरोबर समाजामध्ये आपली एक ठोस भूमिका असणाऱ्या सर्व महिलांचा सन्मान करण्याचा आज खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीनं योजलेला आहे। त्याच पद्धतीनं जे आपल्या स्पेशल मुलं आहेत आपली, त्यांच्यासाठी पण आपण एक छोटेखानी कार्यक्रम आणि सर्वांसाठी सस्नेह भोजनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आज जागतिक महिला दिनाच्या अनुषंगानं योजलेला आहे। या माध्यमातून मी जगभरातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र।